मित्रांनो, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. असंच काहीसं वातावरण इंदापूर तालुक्यात झालेलं आहे. इंदापूर तालुक्यातली परिस्थिती, चित्र काय आहे, नव्याने सांगायची गरज नाही. मी आज ज्या ठिकाणी उभा आहे ते इंदापूर तालुक्यातील रेडणी गाव आहे आणि रेडणी गावातील हे सर्व हर्षवर्धन पाटील समर्थक आहेत आणि दत्तात्रय मामा भरणे यांचे समर्थक आहेत. आपण जर गेल्या 15 दिवसापूर्वी जर चित्र बघितलं असेल किंवा नगरपालिकेचे चित्र बघितलं असेल किंवा विधानसभेच्या वेळेस चित्र बघितलं असेल तर हे सर्व एकमेकांच्या विरोधात काम करत होते. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या आणि त्यामुळं या ठिकाणी यांना सर्वजण एकत्र आले आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आता सामोरे जात आहेत. हे जे दिसत आहेत ना, हे सर्व चेहरे हे प्रमुख चेहरे आहेत. रेडणी गावातील प्रमुख पुढारी आहेत रेडणी गावातील आणि हे पुढारी निघालेले आहेत शहाजीबागेत. शहाजीबागेत का तर माननीय हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी. काय कारण आहे, त्यांच्या मनात काय आहे आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर जी त्यांची धुसफूस होती ती काहीशी कमी झालेली आहे. निश्चित प्रमाणात त्यांचा गोडवा पण वाढलेला आहे. परंतु त्या लोकांच्या मनात काय आहे, कशा पद्धतीने ते निवडणुकीला आता सामोरे जाणार आहेत, त्यांच्या मनात आणखी काय ह्याच्यापेक्षा जास्त आहे का, हे काढण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या बरोबर अमरदीप काळकुटे. काय सांगाल तुम्ही? हर्षवर्धन पाटलांचे समर्थक आहेत आणि या ठिकाणी बघा हे सचिन काळे. काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये आम्हीच कव्हरिंग केलं त्यावेळेस हे दोघं एकमेकांच्या विरोधात होते, पण आज दोघं एकत्र आहेत, आनंद वाटतोय. कसं काय भावना येतात, दोघं सगळी एकत्र आहेत? आमचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब, आदरणीय अजितदादा यांनी सगळ्यांनी ठरवलं, एकत्रित आलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी एकत्रित यायचं ठरवलं. गावात सगळीजण आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि आम्ही ढोले सर आमच्या गावात पंचायत समितीची उमेदवारी किसन काळेंच्या मिसेसला मिळालेली आहे, विमल काळेंना. त्यांचं काम आम्ही जोरात सगळेजण करत आहे आणि भाऊंनी ज्यांना 30-40 वर्ष खुर्चीला खुर्ची लावून बसवलं त्या लोकांनी भाऊंला आज शेवटच्या क्षणाला त्यांच्या डोळ्यात पाणी आणून त्यांना काय फरक पडला नाही. त्याच्यामुळे आमचा एकही साहेबांचा कार्यकर्ता त्यांच्यावर जाणार नाही त्याची आम्हाला ठाम खात्री आहे. भाऊंला ज्या लोकांनी आता काय गोड बोलून जे गेलेले आहेत त्यांच्या बरोबर आमच्यातला एकही कार्यकर्ता जाणार नाही. मामांची कार्यकर्ते मामांबरोबर ठाम आहेत. त्याच्यामुळे रिडणीत काय कोणी काय जरी म्हणलं तरी वेगळं चित्र नसणार आहे. मामा आणि भाऊ एकत्रित असल्यानंतर रिडणीतनं चांगल्या प्रकारे दोन्ही उमेदवाराला लीड मिळणार आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे. निश्चित बरोबर आहे, दोघांची ताकद भरपूर आहे. परंतु आता दोघं एकमेकांच्या विरोधात होता, आता दोघं एकत्र आहे, हे थोडस फिलिंग आनंदीदायी वाटतंय. नाही, आता दोघांचा सगळा विषय मिटलेला आहे त्यांच्या वरच्या लेवलला. त्याच्यामुळं काय आता दोन्ही आमदारच होणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही आनंद, आम्ही सगळी कार्यकर्ते आनंदित आहे. 1-2 महिन्यात तालुक्यात अजून चित्र वेगळं असणार आहे. मामा जरी आमदार असले विधानसभेवर, भाऊ विधान परिषदेवर जातील. काय दोघांच्या माध्यमातूनच कामं होत्या तालुक्यात. आतापर्यंत झालेली कामं दोघांच्याच माध्यमातून झालेली आहे. तिसऱ्या कोणाचा ह्यात काय रोल नाही. त्याच्यामुळे दोघांची लोक एकत्रितपणे काम करतील. चांगल्या मताधिक्याने ढोले सर आमच्या गावच्या उमेदवार यांना निवडून देतील एवढी आम्हाला खात्री आहे. काय म्हणतात, काय सांगाल, तुमची काय भावना आहे? चला. काय नाही, आम्ही वरचा नेत्याचा आदेश आला त्या पद्धतीने आम्ही मामांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळेजण एकत्र काम करणार आहे. त्याच्यामुळे गावात काय अडचण येणार नाही. कसं आहे डोले सरांचं काम? कसं? एक नंबर काम आहे. अजिबात डोले सरांचा इथं संपर्क ज्यादा आहे. संस्था असल्यामुळे, शिक्षण संस्थेमुळे सुद्धा इथं बराच त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे अजिबात काय सुद्धा अडचण येणार नाही रेडणी गावात. बरोबर. काही दिवसापूर्वी विलास बापू वाघमोडे तुमचे नेते होते किंवा त्या परिसरातील होते, आता त्यांचाही संपर्क आहे गावात? 100% भाऊ होते तोपर्यंत विलास बापू आमचे नेते होते. भाऊ काढल्यानंतर बापू आमच्या दृष्टीने शून्य आहेत. आम्ही हर्षवर्धन पाटलाला जीवाला जीव देणारी माणसं आहे. भाऊ होते तोपर्यंत आम्ही त्यांचे 100% होतो, त्यात काय बदल नाही. आम्ही बापूंचाच प्रचार करणार होतो. पण आता वरची परिस्थिती बदलली, त्याच्यानुसार आम्ही वागणारे कार्यकर्ते, नेता आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आम्हाला बाकीचं आम्ही कोणाला ओळखत नाही, आम्हाला काय बाकीच्याची घेणं देणं नाही. आम्ही जोपर्यंत भाऊ होते बापूच्या मागे तोपर्यंत आम्ही बापू बरोबर ठाम होतो. पण आज त्यांनी भाऊंच्या सुद्धा काय गोष्टी ऐकल्या नाही, त्या आम्ही बी त्या प्रक्रियेत होतो. तर आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बापू चांगला माणूस होता. बापूंनी थोडासा निर्णय घ्यायला गडबड करायची काय कारण नव्हती. भाऊंनी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या, पण त्यांनी काय शेवटच्या क्षणापर्यंत हो म्हणले. काय ठीक आहे, असू द्या, राजकारणात चालत असतं. पण आमच्या गावातून असा कोणताही प्रकार दोन्ही गट एकत्रित आल्यानंतर घडणार नाही. आम्ही भाऊंची ठाम कार्यकर्ते आहे. काय बोलता, आता आलं इलेक्शन, सगळी एकत्र आली की आता कसं? आनंद आहे का गावात? आनंद, मोठा आनंद आहे गावात आनंद आहे ना? हो आहे. आता राहतील का? पण आता ही जिल्हा परिषद झाल्यानंतर असंच राहावं असं वाटतंय ना? असंच राहावं. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग काय तण्ण गावगाड्यात काय भांडणं तण्ण होणार नाही? काय नाही काय नाही, बरोबर. या स्टेअर इथे काहीच होत नाही. होय. चला, काय म्हणता, आली की एकत्र आता ही? आले का? आली की एकत्र? आणि आनंद झाला सर, आनंद एवढा झालाय
ही एकत्र आली पण ती एकत्र आली म्हणून आपण एकत्र आलो. हा हा मला थोडं बोलायचंय. बर 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 हर्षवर्धन पाटील आणि कसं असतं हे राजकारण वेगळं आहे. ऐका नीट माझं आणि ऐकून घ्या. हे हर्षवर्धन पाटील एकत्र आलं, अजय दादा एकत्र आलं, हो असं का होतं? काय होतं तेच की तीच मला सांगा की तुम्ही. आता व्हायला नाही पाहिजे आलं की एकत्र तर व्हायला एकत्र झालं तर तसं नाही मला म्हणायचं. एकत्र का आली आज? सगळं गेलं म्हणून एकत्र आली हे मला बोलायचंय. बरं असू द्या जाऊ द्या. हे थोडस वेगळ्या विचाराची आहे ती, काय हरकत नाही. त्यांना पण बोलण्याची संधी आहे, त्यांना लोकशाही सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलायचंय अजून. बरं बोला बाबा बोला. ऐका माझं. हे सगळी एकत्र येते ती आणि जनतेचं वाटोळ करते ती. ह्याचं तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही बाबा, आमचं काय असं नाही म्हणणं. मी काय म्हणतो, हा. हर्षवर्धन पाटील बर्णी मामा एकत्र आले हो हो ही मान्य आहे मला. मान्य आहे मान्य. पण कशासाठी एकत्र आले? विकासासाठी, विकास करायचा आहे. एका शेताचा विकास नाही. आता विकास नाही केला आणि की मग मामाने काय? पण विकास केला की. बरं असू द्या. हे बोलू दे मला. नाही, असू द्या असू द्या. मला बोलू द्या. हो हो त्यांना कळू द्या विकास काय तुम्ही करता. आता लोक ती दोघं एकत्र आले विकास होणारच आहे की. काय सर सांगता तुम्ही? बरं असू द्या जाऊ द्या. ही गावातली लोक हो आहेत, का? ही दोघं एकत्र नाही, आलेले गट आहेत. म- आपल्याला जास्त बोलायला नको. जेवढं बोला तेवढं बोलू द्या. आणि ती बरं असू द्या चला असू द्या. असू द्या बाबा, तुमची स्पेशल मुलाखत घेतोय का. आज त्यांना बोलायचं होतं, या इथं या इथं या इथं या. काय सांगाल अगदी शॉर्टकट मध्ये हे सगळे आता एकत्र आले, काय सांगाल हे सगळे? आम्हाला रेणणे गावाला विमल किसन काळे यांना उमेदवारी मिळालेली आहे पंचायत समितीची. 1985 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील पंचायत समिती सदस्य होते. 40 वर्षानंतर रेणणे गावाला संधी पंचायत समितीची मिळाली आहे. त्याबद्दल हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा आणि दादांचा आम्ही आभार मानतो. आता ह्या इलेक्शनचं वैशिष्ट्य श्रीमंत ढोले सर आणि विमलताई काळे ह्या एकाच चिन्हावर लढणार आहेत. ह्यांचं चिन्ह घड्याळ आहे. येत्या 5 तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं ह्या दोन्ही उमेदवाराला निवडून आणावं अशी मी सगळ्याला विनंती करतो. काय सांगाल कसं आहे वातावरण गावातलं, कसं आहे वातावरण चांगलं आहे, दोन्ही एक आल्यामुळं. आल्यामुळे वातावरण हा चांगलं. चांगलं आहे दोन्ही. आता तुम्ही सगळे पुढारी आहे म्हणून बोलता, पण खालीच खरं खरं का वातावरण आहे? खाली खाली नाही, लोकं- खाली सगळं वातावरण. जनसामान्य लोक आहेत का त्या मनात? सगळे आहेत हा? सगळी एक झाली ती. सगळे एक झालेत हा. खालच्या सहित. हा. चला आनंदाची गोष्ट. तुम्हाला काय वाटतं? मला नाही काय वाटत. काय नाही ना वाटत, आनंद आहे सगळे आले. बोललाही आनंद झाला. हा, बस, बस, बस. चला, असू द्या. लय बोलाय नको, कारण वेगवेगळे विचाराची लोक येत आहेत आणि हे सगळी लोक एकाच विचाराचे आहेत. काय तुम्हाला बोलायचंय का? बोलायचंय का तुम्हाला? काय सांगाल आली की एकत्र आता? काय झालंय सगळं व्यवस्थित. ओके झालं ना? हो ओके ओके. काय होईल? लीड लीड मिळेल गावातून? 100%. डोले सरांचं काम कसं आहे? डोले सराचं एकदम काम ओके आहे. कार्यक्रम पकाटजन. चला असू द्या. काय एक मिनिट तुम्हाला बोलायचंय? आम्ही बोला की. ही घेतो की मी. अहो ही घेतो की, बोला की. कोण? डोले सर बस ओके. असू द्या. सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे, सगळ्यांना व्यक्त व्हायचा अधिकार आहे. आपण कोणाला सोडायचं नाही. अजिबात व्हिडिओ डिलीट करायचे नाहीत, कट करायचे नाहीत, आहे असेच दावायचे. कारण जनता एक्सप्रेस मराठी न्यूज जी आहे ना, आहे तीच टाकतोय व्हिडिओ. जे लोकांच्या भावना आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रिडणी गावात काय भावना आहेत हे मी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि काय राहिलंय काय काय आणि थोडस राहिले. काय बर असू द्या, बोलू द्या, बोला. मला काय म्हणायचंय, हा आता पक्ष 3 आहेत. हा हा हम्म. त्या पक्षाबद्दल मला बोलायचंय की पक्ष 3 एकत्र कसं काय आलं हे विकासासाठी आलं. माझा प्रश्न आहे बर तुम्हाला. हम्म. हे एकासाठी हम्म. का बकासासाठी हम्म. एवढंच मला बोलायचंय. बरं, असू द्या. भावना पोहोचल्या. आता थांबूया इथं. आपण गावातील लोक आता जाण्याच्या चर्चेत आहेत, जाण्याच्या मार्गावर आहेत आणि सर्वजण एकत्र दिसले म्हणून आम्ही थांबलो होतो. लोकांना आणखी बोलायचंय पण व्हिडिओ आपल्याला लांबवायचा नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, रेडणी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे.